मोदी बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष तर फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन। फडणवीसांनी केलेल्या बोलबच्चन टीकेवरून खासदार संजय राऊतांचा पलटवार। शिंदेंची शिवसेना अमित शहांच्या मालकीची, अमित शहांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर, शहांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही। निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसात नष्ट करणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांना आदेश, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने निर्णय। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 217च्या भाषणाची क्लिप शेअर। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद सुरूच, महेंद्र थोरवेंकडून तटकरेंवर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप। रोहा तालुक्यातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप करत आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी। आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजननाथ महाराजांनी मागितली माध्यमांची माफी, पालखी स्थळावरून प्रतिनिधींना हकलवण्याचा प्रयत्न करत केली होती अरेरावी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेताच मागितली माफी। बारामती माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, चंद्रराव तावरेंकडून चेअरमन पदासाठी रंजन तावरेंच्या नावाची घोषणा, अजित पवारांना आव्हान देणार, शरद पवारांचा पॅनलही रिंगणार। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक, रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी भक्तिभावात पुण्यात दाखल, विठुनामाच्या गजरात पुणे दुमदुमलं, विठोबा मंदिरात पालख्या मुक्कामी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।